हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आहे 6 मार्च, सकाळचे 8 वाजलेत आणि आपण आता कोल्ड स्पॉट कुंभरोशी या ठिकाणी आहोत. हा पाठीमागं आपला शूट आहे 3 रूमचा आणि आता आपण रायगडला जाणार आहोत. रायगडला इथून जायला साधारण 3 तास लागणार आहे, 1.5 तास लागणार आहे. 60 किलोमीटर आहे. तर आपण थोड्या वेळातच निघणार आहोत. आता मी आपला जो शूट आहे त्याच्या पाठीमागं आलो आहे. इथं आपण पाहू शकता की स्विमिंग पूल आमच्या शूटच्या बरोबर पाठीमागं आहे आणि इथं पाणी काढायचं काम चालू आहे. इथं मी आपल्याला कुंभरोशीचा सकाळी 8 वाजताचा सूर्योदय दाखवतो. वी आर व्हेरी लेट बट दाखवतो. आपल्या रूमच्या चारही बाजूला ही अशी गॅलरी आहे. इथं आपण पाहू शकता. त्या बाजूला पण गॅलरी आहे सेम, म्हणजे वॉक करत गोल राऊंड मारू शकतो अशी इथं गॅलरी आहे. चला चला आवरा लवकर. अरे झोपू नकोस. हां चला आवरा लवकर. चला झालेलं आहे सगळ्यांचं. हाट. चला अरे हळू चाल. चल. अरे बाबा छान, हळूहळू जा. आता आम्ही आंबेनळी घाटातून खाली उतरत आहे. पोलादपूरच्या दिशेला चालू आहे. इथून महाडला जाऊन रायगडला जाणार आहे. रोड बघू शकता, अतिशय चांगला आहे रोड. उजव्या बाजूला दरी आहे. अशोका रेसिडेन्सीमध्ये आम्ही नाश्त्याला थांबलो आहे. हा इकडं रायगड आहे, 20 किलोमीटर आहे इथून. आणि इथं नाश्ता करून पुढं आम्ही. नाश्त्याची टेस्ट खूपच छान आहे. पुरी भाजी आम्ही उत्तापा घेतला होता. अरे काय घेतलं नाही अरे दे मला दे. काम चालू आहे त्यामुळं हळूहळू जावं लागतं. इथून रायगड 8 किलोमीटर आहे आणि हा रायगडचा छोटासा घाट आहे. आता आम्ही रोपवेजवळ पोचलो आहे आणि इथून आता तिकीट काढून पुढे जाणार आहे. गाडी जस्ट पार्क केली. रोपवेसाठी फॉर्म भरून देतोय. तर तिकीट काउंटर आहे आणि हे रायगडचे वेगवेगळे पॉईंट इथे दर्शवलेले आहेत. तिकीट काढायचं काम चालू आहे आणि इथे आपल्याला वर रायगड दिसू शकतो. आणि हा रोपवे आहे. रोपवे हे आपण पाहू शकता इथून वरती जातो. हे बघा रोपवेचे काही लोक वरती चाललेले आहेत आता रोपवेमधून. रोपवे रिटर्न येताना दिसत आहेत. आपल्या गाड्या आता इथं पार्क केलेल्या आहेत एकदम रोपवेच्या जवळ. आणि इथं 50 रुपये पार्किंग फी आहे. हे बघा हे सगळं पार्किंगच आहे. आपण समोर पाहू शकता इथं रोपवेची माहिती दिलेली आहे. तर याच्यामध्ये किल्ल्यावर डायरेक्ट आपण चढत जातो त्यावेळी 1700 पायऱ्या चढत जावं लागतं. आणि रोपवेची जी लांबी आहे ती 760 मीटर आहे आणि उंची 420 मीटर आहे रोपवेची. आता याच्यामध्ये
तर 550 मीटरचा मोठा स्पॅन आहे आणि 25 वर्षामध्ये 25 लाखाहून जास्त प्रवाशांनी इथं प्रवास केलेला आहे असं इथं आहे. 1996 पासून रोपवे चालू आहे इथं. तर इथं वेटिंग रूम आहे, समोर आपण बघू शकतो. हे बघा, इथं वेटिंग रूम आहे. इथं नंबर बुक करतायत आणि त्यानुसार आपल्याला तिथं जाऊन थांबावायचं आहे. नंबर आलेला आहे. मी वेटिंग रूममध्ये चाललो आहे. इथं आपल्याला वेट करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आमचा नंबर आहे. मी आता चाललो आहे. इथं ही शेवटची वेटिंग रूम आहे आणि इथं आम्ही आता वेट करतो आहे. इथं रोपवे खाली आल्यावर आम्ही इथं याच्यामध्ये बसणार आहे. रोपवे आलेलं आहे आणि इथं थांबणार आहे. आता आमचाच नंबर आहे. तेव्हा रोपवे हेच काम वाईट. तर आम्ही इथं 6 जण बसलोय. टॉईंग टॉईंग. हाय. तिथं हॅलो, दुसऱ्या व्हॅनमध्ये बसलाय मामा अँड मामी. हे बघा अन्वितची उत्सुकता. गाडी निघालेली आहे. गाडी सुटली. अरे वा 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 वा. हे बघा, साईडचा नजारा पाहून घ्या कसं दिसतंय. एवढ्या अंतरात किती वर आलो? 420 मीटर वर उंचावर आपण चाललेलो आहे आणि सोनेट आवर गाडी. हे बघा आपल्या गाड्या आणि एवढ्या उंच आपल्याला जायचं आहे. आजूबाजूला बघा, खाली बघू नका. अन्वित कुठे चाललायस? आहे मामा. अरे ते बघितलं. ते बघितलं. आम्ही वर चाललोय स्टेशन मध्ये. स्वागत आहे तुमचं रायगडवर. जीव मांडत पडला. हात आत घ्या. राजेंद्र सिंह. इकडे
बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. रायगडाच्या नगरीमध्ये तुमचं स्वागत आहे. छत्रपती शिवरायांना मुजळकर माझ्या माहितीला चालू करतो. माझं नाव रामचंद्र आवकीरकर आहे. तुम्ही हा रायगड किल्ला कधी पाहिला असाल किंवा नसाल, पण गड पाहायचा आपल्याला. इतिहास खूप मोठा आहे. आयुष्य संपल पण इतिहास नाही संपणार. मुळात शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रामध्ये 265 किल्ले होते. यातले 2 गड घेता आले. हा मुरुड जंजीर आणि औरंगाबादमधला देवगिरी किल्ला. मी फक्त रायगडाबद्दल तुम्हाला आता माहिती देणार आहे. मुळात या किल्ल्याचं मूळ नाव रायरीचा डोंगर. या गडाची हाईट आहे समुद्र सपाटीपासून 2851 फूट तुम्ही उंचावरती आलात. जिथे गाडी पार्किंग केली त्याची हाईट आहे 1375 फूट तुम्ही उंचावरती आहात. वरचा जो परिसर आहे किल्ल्याचा 1200 एकरातला आहे. हा गड पूर्ण पाहायला 3 दिवस लागतात. 350 इमारती त्या गडावर, 11 पाण्याची तलाव आहेत आणि 84 पाण्याच्या टाक्या त्या किल्ल्यावर. गडाच्या चारही बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांग आहेत. ही जी सह्याद्री पर्वतरांग रायगडाला कुठेही जोडलेली नाही. मला सांगायचं काय, तहसेब आणि स्वातंत्र्यपाड आहे, पण सह्याद्रीत 8 किल्ले, या गडावरून 8 किल्ले दिसतात. सोनगड, सांबरगड, मकरंदगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, शिवतळगड आणि प्रतापगड. प्रतापगड इकडं आला. मूळ नाव तो भरप्याचा डोंगर. प्रतापगडाच्या खाली जे मोठे जंगल लागले याला जावळीचं खोर असं म्हणतात. जावळी मोऱ्यांचे तिथून मोरे आदिलशाचे सरदार होते. छत्रपती शिवरायाने हा गड किंवा हा डोंगर जावळीच्या मोऱ्यांकडे घेतला तो 1656 मध्ये आणि 70 पर्यंत किल्ल्याची बांधकामं चालू केली. गड बांधायला 14 वर्ष लागले. ज्या कलाकाराने किल्ला बांधला त्यांचं नाव होतं हिरोजी इंदुरकर. स्वतःचा घरदार विकून हा गड बांधला. एक दिवस महाराजांनी न रावण हिरोजीला विचारलं, तुम्ही गड उभारलात मग बक्षीस काय पाहिजे तुम्हाला? एक हाती पाहिजे, घोडा, खजिना, जहागिरी वतन काही मागा. हिरोजीने काही न मागता रायगड किल्ल्याच्या जगदीश्वराच्या एका पायरीवर नाव मागितलं. शिवरायांना वाईट वाटलं. हिरोजी तुमच्यासारख्या कलाकारांची नावं दरवाजे योग्य भिंतीवर लिहिणार नाही महाराज. ज्यावेळेस तुम्ही या रायगडाची मुक्काम करणार जेव्हा मंदिरात जाणार ना, तेव्हा तुमची पावलं ज्या पायरीवरती असतील त्या पायरीवर माझं नाव असेल तर राजा तुमच्या पायाची धूळ नेहमी माझ्या नतमस्तकी लागल. वा हिरोजी वा, तुमच्यासारखी पोरं आम्हाला लाभली म्हणून आम्हाला हिंदवी स्वराज्य उभं करायला सोपं गेलं. म्हणजे आपल्या हिरोजीला एवढा करून गर्व नव्हता बघा. आपल्या महाराजांनी या रायगडावरती 70 मध्ये मुक्कामने 80 नंतर 10 वर्ष इथे होते. 26 वर्ष राजगड आणि बालपा शिवनेरी किल्ल्यावरती उभं राजाला जीवनात आयुष्य 50 वर्ष लाभलं. या 50 वर्षाच्या आजच्या काळात फोड केली तर 20 वर्ष अशीच जातात, राहिली 30 वर्ष. एक घर नाही बांधता येत. आपल्या राजाने एवढे किल्ले जिंकले. तुम्ही राजस्थानमध्ये गेला तिथले गड किल्ले तसेच आहेत, पण महाराष्ट्रातले गड किल्ले उद्ध्वस्त आहेत. गडांची अवस्था बघून आपल्याला वाईट वाटतं. जरी किल्ले उद्ध्वस्त असले तरी इतिहास जिवंत आहे. कारण राजस्थानचे राजे झुकले ते वाकले ते शरण गेले म्हणून त्यांचे किल्ले राहिले. मराठे कुणासमोर झुकले नाही. पण मराठ्यातले शेर आहेत की अंधाराला रात्र म्हणतात. ही आबळाची साथ आहे, मोडेन पण वाकणार नाही, मराठ्याची जात आहे. एक कवी भूषण बोलला, काशी हूँ की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर न शिवराय होतो तो सबकी सुन्नत होती. तांदूळ शिजला तर भात म्हणतात. या महाराष्ट्रात राहून शिवरायने विसरेल तर हिजराची जात म्हणतात. शेवटी इंग्रजांनी किल्ला हा 10 मे 1818 मध्ये उडवला. रायगड पूर्ण 11 दिवस जाळला. 11 दिवसामध्ये रायगडाची छपर, पैठणी, कपडे इंग्रजांनी जाळली. या रायगडाच्या बांधकामात जे मटेरियल वापरलंय ते चुना, गुळ आणि शिस लागणारा दगड हा काही गडाच्या खालून आणला नाही. इथेच तलाव खोदली आणि इथे वापर केली. सध्या हा किल्ला गव्हर्नमेंटच्या ताब्यात आहे. भारतीय पुरातत्व खातं. गडाची पूर्व बाजू इकडे आहे भवानी मातेचं मंदिर. राजांची घरची कुलदेवता ती भवानी माता. पश्चिमेला हिरकणी कडा, दक्षिणेला कालकाईचा खळगा, उत्तरेला तो चकमकतो. त्या रायगडावरती पूर्वी कोणी चोरी लावाडी केली की अशा गुन्हेगारांना पोत्यात भरतात, त्याची गाठ मारतात आणि वरनं फेकून देतात. महाराजांनी कुणाला फेकलं नाही, शंभूराजांनी कुणाला सोडलं नाही. तुम्ही आता गडाच्या बाल्य किल्ल्यात फिरताय. आता किल्ल्यातला अति महत्त्वाचा भाग तो सुरक्षित भाग आहे. ज्या दरवाज्यातून आपण आलो याला मेना दरवाजा म्हणतात. राजाच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या माता त्या नेहमी मेनेत बसायचे आणि हवा खायला बाहेर तो मेना दरवाजा. शिवराने एकूण 8 राण्या होत्या. त्यांची नावं काय, सही, काशी, लक्ष्मी, पुतळा, सकवार, गुणवंत, सगुण आणि स्वरा. इथे 6 राहायच्या. एका राणीचं एक घर आहे, त्याच्या मागे एक घर आहे, अशी इथे 6 घर आहेत एका लाईनीला लागून. आता मी बोललो महाराजा 8 राण्या होत्या गडावरती, इथे 6 राहायच्या. मग 2 राण्या कुठं राहायच्या? 2 राण्या रायगडावरती आल्याच नाही. सहीबाई म्हणजे संभाजीची आई, शंभूराजे 2 वर्षाचे असताना त्या राजगडावरती ऑफ झाल्या. म्हणजे रायगड तेव्हा महाराजांनी घेतलेला नव्हता. आणि एक राणी पाचडला जिजामात्यांची 23 जण पुतळा राणी. आणि जिजाऊना गडाचं वातावरण मानवत नव्हतं म्हणून महाराजांनी आईची व्यवस्था खाली पाचडला केली आणि पुतळा राणी सेवेसाठी ठेवल्या. 8 राण्या का केल्या तर हिंदवी स्वराज्य वाढवण्यासाठी. सोयीर समन, मोहिते, लिंबाळकर, जाधव, गायकवाड, शिर्के, इंगळे, विचारे, जगताप या सरदारांच्या मुलीशी लग्न केलं. 8 राण्यांपैकी 2 पुत्र, संभाजीने राजाराम, संभाजी महाराज सहीबाईने राजाराम, सोयराबाईचा. हे राणीचं घर, दाशीचं घर, खिडकी आणि मागे त्या काळातली शौचालयाची व्यवस्था. महलातून जायला एंट्री आहे बघा. या महलात यायचं असेल तर आतून जायचे बघा. अशी 6 घरं कोरलेली आहेत. याला राणी महल किंवा राणी वसा असं पण म्हणतो. विटाचं बांधकाम पेशव्यांनी केलं, दगडाचं बांधकाम महाराजांच्या काळातलं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. शौचालय बघा.
बघितले का? चल हे आहेत शौचालय त्या काळातली. किती बाय कितीचे आहेत बघ. माझ्या बापात मी काय एवढी कळते दीदी तुझ्या बापात याला इतिहासामध्ये दासी बसा म्हणतात. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इथे जे काम करणारे जे नोकर चाकर होते ते संध्याकाळच्या वेळी औरंड्यामध्ये येऊन बसायचे मला दासी बसा असं मी म्हणतो. मुळात आपण गडाच्या मागून सुरुवात केली म्हणून तो मेना दरवाजा आहे. समोर पालखी दरवाजा आहे. आता शिवाजी महाराजांच्या आई खाली राहायच्या. गडाचं वातावरण त्यांच्या वयामानाप्रमाणे मानवत नव्हतं. मग जिजामातीनं गडावरती यायचं असेल त्याच्या पालखीत यायच्या म्हणून त्या गेटचं नाव पडलं पालखी दरवाजा. मुळात जिजामाता बुलढाण्याच्या त्या सिंदखेड राजा लोखोजी जाधवाची मुलगी. तर जिजाऊ मासाकांची रायगडाला शेवटची फेरी झाली ती राज्याभिषेक सोहळ्याची. सोहळ्याला आई गडावरती आल्या. आपल्या डोळ्यासमोर तो छत्रपती झालेला राजा बघितला आणि राज्याभिषेक करून खाली गेल्या. 11व्या दिवसांनी आईने आपलं प्राण सोडलं. 17 जून 1674 मासिक बघायचं निघून गेल्या बघा. म्हणून त्याला बनवलं पालखी दरवाजा. त्याच्या खाली जी घर आहेत शिवरायांचं मंत्रिमंडळ आहे. स्वराज्यातलं अष्टप्रधान कार्यालय. इथेच गडकिल्ल्यांचा कारभार आपल्या महाराजांनी चालवत होते. शिवकालीन मंत्री मंडळ 8 मंत्र्यांचे 8 कॅबिनेट. मोरोपंत पिंगळे पंतप्रधान होते. अण्णाजी दत्तू, हंबेराव मोहिते, रामचंद्र त्रिभक, रामचंद्र अनाजी रावजी अशा 8 मंत्र्यांची 8 कॅबिनेट बघा. शिवकालीन मंत्री मंडळ. वरच्या भागामध्ये 3 खड्डे आहेत. पुरातत्व खात्याने इथे जाळ्या बसवलेले आहेत जेणेकरून 22 फुटाचे खड्डे आहेत. याला इतिहासात शिवकालीन धान्य कोठार किंवा धान्य गोदाम असं म्हणतात. चुकून या रायगडाला चारी बाजूने शत्रूने वेढा मारला तर वरती बाजारपेठेमधलं काही धान्य संपलं तर इथून आपले राजे लोकांना धान्य द्यायचे. म्हणून महाराजांनी बांधलेली धान्यांची कोठार. संकटकालीन हे धान्य गोदाम वापरलं जायचं बघा. याला कणगी म्हणतात. पण कोल्हापूरमध्ये किल्ला आहे ज्या किल्ल्याचं नाव आहे पन्हाळगड. वरून धान्य टाकतात आणि खालून काढतात. त्यांची नावं आहेत गंगा, यमुना आणि सरस्वती. त्याला अंबारखाना आणि कोकणाची कणगी. आपल्या राजाकडे पुरेसे धान्य दारुगोळा तोफखाना असेल तर आपला राजा विरोधाला लढा देऊ शकतो. म्हणून महाराजांनी त्यावेळेस बांधलेली धान्यांची कोठार. सावकाश बघून घ्या धान्यांची कोठार. पडलेली वस्तू मिळणार नाही. सावकाश कोठार 22 फूट कोठार आहेत. धान्याची तांदूळ, गहू, ज्वाळ्या बाजू मिक्स होऊ नये म्हणून. अहो ते तिसरं. तांदूळ कुठं होतं भिंतींच्या गॅपमधल्या समोरच्या डोंगरावरती लोक चालतायत ना तो टकमकतोक आहे. या रायगडास कोणी चोरी लबाडी फित्तुरी गद्दारी केली की अशा गुन्हेगारांना पोत्यामध्ये सरळ भरायची त्यांची गाठ मारायची तिथून त्याला ढकलून द्यायची. हो हो हो. पण महाराजांनी कुणाला फेकलं नाही. शंभूराजांनी एकाने सोडलं नाही. शंभूराजांनी आपल्या वेळ मिळाली होळीच्या माळावर. या गडात एक मैदान आहे होळीचं माळ. ज्या होळीच्या माळावरती दांडपट्टांनी मर्दानी केली खळवायचे त्या ठिकाणी अनाची पंतांना हत्तीच्या पायाखाली ते मैदान पुढे आहे. म्हणून तो रायगडाचा सगळ्यात खतरनाक पॉईंट आहे तो टकमकतो. बाकीच्या आहे ते सह्याद्री पर्वत रांगा. आणि या रायगडाला एकमेव किल्ला महाराजांचा असा आहे की याला सह्याद्री जोडलेली नाही. गडावरती यायला एकच मार्ग आहे आणि एकच मार्ग खाली जायला. दुसरा मार्ग गडावरती यायला नाही. फक्त गडाला दुसरा मार्ग आहे तो वाघ दरवाजा. जिथून गडाला संकट आलं की जिथून निघायचा रस्ता तो वाघ दरवाजा. आणि वाघ दरवाजातून राजाराम महाराज आणि त्यांची पत्नी ताराराणी निघून बाहेर जंजिरस कर्नाटकात निघून गेले बघा. तो वाघ दरवाजा मी लांबून तुम्हाला दाखवला. पासून त्या मागच्या भिंतीपर्यंत हा चारही बाजूने बंदिस्त आहे. छत्रपती शिवरायांचा प्रशस्त राजवाडा. आपल्या राजाचं मुख्य निवासस्थान. शेवटची 10 वर्ष राजे रायगडावरती होते आणि शेवटी राजाने आपला शेवटचा श्वास इथे सोडला. तो 3 एप्रिल 1680 मध्ये हनुमान जयंतीतील वार शनिवार होता. दुपारच्या 12 वाजताच महाराजांनी आपला शेवटचा श्वास सोडला. शिवरायांचं निधन कशाने झालं इतिहासाला अजूनही पुरावे सापडले नाही. काही बोलतात की महाराजांना गुडघ्याचा त्रास झाला, काही बोलतात राजाने विषबाधा झाली. पण निधन इथे झालं. पण त्याच्या देहेकडे लागणे अंत्यसंस्कार इथून 1 किलोमीटर मंदिरासमोर जे घुमट दिसते ना ते आपल्या महाराजांची समाधी आहे. आग्नेय देण्याच्या पूर्वी महाराजांनी पडलेलं कुत्रं त्याचं नाव वाघ्या. या वाघ्याने पण हा सगळा पराक्रम बघितला. माझ्या धन्याला कोणी वाचवत नाही म्हणून राजांना वाचवण्यासाठी ते जलतेची ती जाऊन उडी मारली. तेही त्यांच्याबरोबर निघून गेलं बघा. आज गड बघताना आनंद वाटतो. अंगातून काठी उभे राहतात. पण या गडाची मस्जिद कसं काय ती मस्जिद नाहीये. पूर्वीच्या मोगलांना फसवण्यासाठी त्याची डिझाईन कशी बनली. आतमध्ये शिवलिंग म्हणलं खरं महादेवाचं मंदिर आहे. त्याच मंदिरामध्ये उत्तरखंडातून कविभूषण आला. या कविभूषणाने आपल्या राजावरती काही कविता तयार केल्या. एकच कविता अशी म्हटली की राजांची 14 वेळा ऐकून घेतली. इंद्र जिम्मी जिंब पर बाडसव अंब पर दावणस दंब पर रघुकुल राज है कोण बरी बहा पर समुनती नहा पर जोश पर बहा पर जयसिंह राज है शेर सिंह राज है. या मोगलांचा उद्ध्वस्त नाश करण्यासाठी शेर सिंहाने जन्म घेतला.
इसलिए कवि भूषण बोला कि काशी हूँ की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, अगर न शिवराय होती तर सबकी सुन्नत होती. राजे जन्माला आले नसते तर आपण असे गड किल्ले बघितले नसते. दरबार पुढे आहे हे छत्राचं छातीचे ते सिंहासन आहे ज्याला इतिहासात मेघडंबरी म्हणतात. छत्रपती राजे त्या स्थानावर झाले बघा. तो दरबार असायचं की तिथे माईक आणि स्पीकर काहीच नव्हते. इथं बोलणे लावात त्या भिंतीपाशी जात नाही एवढा जोरात बोलणे लावत. पण त्या दरबारात एवढ्या अंतरावरती काही हलक्या आवाजात बोलत तर आवाज येतो, कागद पडला तरी आवाज येतो, माचीची काडी घेतली तरी तिचकी वाजवली तरी कळतं की या 200 फुटावरती काय चाललंय ते. म्हणजे राजांच्या दरबारात बोलायची चूल, माईक आणि स्पीकरची गरज नाही. आपण जाऊन आता बघणार आहोत खरंच 400 वर्षापूर्वी तिथे आवाज यायचा का तर प्रत्यक्षात पाहणार. वाड्यामध्ये पाण्याच्या टाक्या, पूर्वीचे 5 किलो कावडीने पाणी भरायचे. त्या काळामध्ये पिण्याच्या पाण्याच्या हौद, हे बघा इथे 5 किलो कावडीने पाणी भरायचे. पिण्याच्या पाण्याचं हौद, गार पाणी खडकांमध्ये असायचं. या बाजूला बाथरूम, छत्रपती शिवाजी महाराजांचं राहणीघर, थोडक्यात बाथटब. ते 2 छिद्र ते आउटला नाहीत, त्यातून घाण पाणी निघून जायचं. आपल्या राजांची हाईट कमी होती, 5 फूट 3 इंच होती. म्हणजे 400 वर्षापूर्वीच हे बाथटब. याचा शोध मराठी माणसाने लावलेला आहे. रायगडावरती शौचालयाची सोय, किल्ले रायगडावरती बाजारपेठ, किल्ले रायगडावरती असणारे त्या काळामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिक चालवलेलं मार्केट, महाराजांनी दिलेलं त्यांना वतन, त्याचे गडावरती आहे. हे बाथरूम आहे. आलं की त्यातून बाहेर निघायचा चान्सेस, म्हणजे त्याला बघण्याची ठिकाण आहेत. त्याला वॉच टॉवर असं काय टेहळणी बुरुज ओळखीचे. टाकसाळ ते शिवरायांच्या काळामध्ये होड, शिवराई आणि राजमुद्रा त्याच्यामध्ये बनवले किंवा घडवले जाते. तर राजांच्या काळात तो छापखाना होता. ते सोन्याचे सिक्के बनवायचे. हे दगडात बांधलेले राजांची बाल्कनी, ज्याला आपण गॅलरी किंवा सज्जा असं म्हणतो. आपले राजे उन्हाळ्यामधून हवेशीर बसायचे बघा. हे दगडात बांधलेली राजाची बाल्कनी, ज्याला आपण गॅलरी किंवा सज्जा. तिथे खड्डा आहे, त्या कोपऱ्यातून उतरला रस्ते बघा. 8 पायऱ्या खाली उतरायला एक 10 बाय 10ची रूम आहे. 10 लोक बसू शकतात. त्याला खलबतखाना, शिवाजी महाराजांच्या काळातली खलबत करण्याची जागा. मराठीतली म्हण आहे, या कानाचे या कानाला कळू नये अशा चर्चा खलबतखान्यामध्ये करते. पुण्याला गुप्त खलबतखाना, गुप्त मिटिंग करण्याची जागा. बहिरजी नाईक हेर खात्याचे प्रमुख होते. कुठूनही बातमी आल्या की महाराजांना तळघरात बसून द्यायचे, पुण्याला खलबतखाना म्हणतात. त्याचे 2 स्तंभ आहेत, त्याचा 2 मजले. शिवरायांच्या मावळ्याने पुढे गाव आणि किल्ला जिंकला की पुढे दिले. याच्यावरती खडकाच्याला विजय स्तंभ असं म्हणतात. तिथे विजय आनंद मिळवायचे बघा. सप्त मनोरे हा दप्तरखाना, राजांचं ऑफिस, हे रायगडाचं महत्वाचं कार्यालय. याच्या मागचा जो 4थरा दिवाणी खास लोकांची बैठक झाला. दरबार नेहमी पुढा भरायचा. दिवाणी आम आणि दिवाणी खास. हे टेहळणी बुरुज आहे, टेहळणी करण्याचं ठिकाण. इथे शेजारी तलाव दिसतं बघा. त्या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. अशी ज्या गागा पाटाने 7 नद्यांचं पाणी तलावात सोडलं म्हणून याचं नाव पडलं गंगासागर. गडावरती पिण्याच्या पाण्याची मुबलक सोय. ते शिवकालीन गंगासागर. 35 फूट तलाव खाली खोल आहे. 12ही महिने गडावरती प्यायला पाणी पुरतं ते गंगा सागर आणि तो टकमकतो. पावसाचं आलेलं पाणी नाही, हो झऱ्याचं पाणी नाही. जेवढं पाऊस येईल तेवढं पाणी आलवायचं आणि उन्हाळ्यामध्ये हे पाणी पुरवायचं. चला आता या दरबारात जाऊया. चालू शकत नाही. शिवरायाने 4-5 हत्ती कधी आणले. शिवाजी राजे ग्रेट राजे होते. हे गड किल्ले बांधायच्या आधीच आपल्या महाराजांनी हत्तीची पिलावून गडातून मोठी केली. ही दूरदृष्टी हो. आदल्या दिवशी राजाने दरबार बघितला आणि दरबार पाहत असताना सिंहासनाकडे बघितलं, रयतेकडे बघितलं आणि राजाचं अंतःकरण भरून आलं. पण राजाने कधी रडायचं नसतं, राजाने समशनात जायचं नसतं. पण पर्यायी नव्हता. अंतला भरून आलो. त्याला कारण का? त्याच्या वीर मावळ्यांबरोबर स्वराज्य उभं केलं. ती जीवाभावाची व्यक्ती कोणी दिसायला मागत नव्हती. विधवा बायकाने ती मुलं बघून महाराजांना वाईट वाटलं. राजा वाड्यामध्ये गेले, स्नान केले, कपडे परिधान केले, गळ्यामध्ये कपड्याची माळ घातली, जिरटूप चढवलं. आई भवानी मातेला साकडं घालायला गेले. जगदीश्वराचं दर्शन घेतलं, शिरकाई देवीचं दर्शन घेतलं. गडावरच्या कुठल्या देवतेने विसरले नव्हते आणि पहाटे 5 वाजता दरबारासमोर आले. मशालीमध्ये दरबार पेटवलेला होता, अंधार होता, दरबार सजलेला होता. दरबारामध्ये एंट्री टाकली तेव्हा काही सरदारांनी उठून आपल्या राजाला मुजरा केला. आपल्या राजाने मुजरा स्वीकारला. शिवासारखी पावलं टाकत राजे सिंहासनाच्या खाली आले. उजवा गुडघा टेकवला, मासाहेबांकडे बघून मुजरा केला, सिंहासनाला मुजरा केला. तेव्हा राजे जिजाऊन म्हटले की आऊसाहेब, आम्ही स्वराज्याची पहिली पायरी चढतो तो माझा बाजीप्रभू देशपांडे, दुसरी पायरी चढतो माझा तानाजी मालुसरे, तिसरी पायरी चढतो मुरारबाजी आणि चौथी पायरी चढतो माझा प्रतापराव गुजर. आऊसाहेब माझ्या प्रतापराव गुजरांनी या हिंदवी स्वराज्यासाठी ती नेसरीची खिंड लढवली. आधी लगीन कोंडण्याचं आणि मग माझ्या रायबाचं पावनखिंड लढवलं माझं बाजी. राज लाखाचं पोशिंदार तुम्ही, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मरता कामा नये. मुस्लिम दलाला पुन्हा हिंदू दला
माझा नेताजी पालकर आणि पन्हाळगडची विशाळगड माझी सुटका करणारा तो शिवा काशी होता जीवा म्हणून वाचला शिवा. नाव घेऊ तेवढी कमी पडली हो. त्या लटलटल्या पायाने राजे सिंहासनाकडे गेले, मासाहेबांचं दर्शन घेतलं आणि मग राजे रायगड किल्ल्याच्या सिंहासनावरती विराजमान झाले. राजे छत्रपती झाले. गडकोट किल्ल्यांवरती ही तोफ्याची सलामी झाली. गावा किल्ल्यांमध्ये एडेपिडे वाटले. मराठी माणसाने आनंद उत्सव साजरा केला. सनई चौघडेमध्ये तोफ्याच्या सलामी झाल्या. दरबारामध्ये दान धर्म चालू झाला. ज्यांनी घोड्याची अपेक्षा केली त्यांना हत्ती एवढं दान दिलं आणि मागून दरबार उभा राहिला. मागे आवाज दिला की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला वंदवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. अशा प्रकारे राजाचा राजाभिषेक सोहळा इथे पार पडला. तो 6 जून 1646. या दरबारची खासियत बात आहे. त्या गेटमध्ये तुम्हाला आवाज खरंच ऐकायचा असेल तर त्या भीतीच्या कोपऱ्यात थांबा. इथल्या लोकांना फक्त आवाज द्यायला शांत करा. मी तिथे तुम्ही आवाज दिला की जय शिवाजी क्लिअर एकदम काय कळलं की आमच्या असताना आवाज किती घुमत असेल याची कल्पना महादेवाच्या पायरीवर नाव शिवरायाने हिरकणी या नावाचा गौरव की दूध घालायला गडावरती आहे. गावात होतो. दरवाजा बंद झाला. म्हणजे हिरा लेकरासाठी मागचा कडा उतरली. मी बोललो लगेच पण उतरणं अवघड आहे. खूप लागला त्रास झाला. जेव्हा ही बातमी दुसऱ्या दिवशी महाराजांना कळाली तेव्हा शिवराय खूप घाबरले. महाराजांनी विचार केला या गडावर माय उठू शकतो शत्रू येऊ शकतो. मग महाराजांनी हिरोजीने इथे बोलवलं. त्या हिरालाही बोलवली. खेड्यापाड्या गावाची लोक हिरकणीला बघायला गर्दी करू लागली. दरबार भरला. हिरा बाजूला हिरोजीने मान झुकवली. हिराच्या पडद्याच्या आड लपू लागले. महाराज काहीतरी मला शिक्षा करतील. पण महाराजांनी हिराला विचारलं तू का उतरलीस. सांगितली. राजाने दया आली. प्रेमाने राजे म्हणाले ठीक आहे ती लेकरू आमच्या जवळ द्या आणि पुन्हा कडा उतरून दाखवा. त्या मायेच्या डोळ्यातून पाणी आलं. 2 पावलं मागं सरलेले म्हणते राजा मला आता ते शक्य होणार नाही. मी ज्या दिवशी उतरले त्या दिवशी बाल दिसलं. आता म्हणतो तो उभा कडा दिसतोय. लेकरू माझ्या कडेवर आता. शिवरायांचं हृदय भरलो. खळखळ डोळ्यातून पाणी आलं आणि हिरोजीने म्हटले हिरोजी तुम्ही या पुढे. तुमच्या हातात ती साडी चोळी घ्या. त्या आईची ते ओटी भरा. तिला पालखीत बसवा आणि घरात तिला रवाना करा. जेव्हा ती बाई पालखीत बसायला निघाली तेव्हा महाराजांनी तिच्या दुकड्याच्या बाळाला बघितलं आणि म्हटलेले वा बहादरा वा झुंजार. तुझी आई इतकी शूर असेल तर तू किती शूर असेल. त्या आईचं तू दूध पिलेलं तू मोठा हो. या आमच्या स्वराज्यात तुमच्यासारख्या लेकराची आम्हाला अत्यंत गरज लागलेली आहे. जा हिरोजी. जिथून ही माई उतरली असेल डोंगर तासात इथे बुरुज बांधा. त्या बुरुजाचं नाव त्या हिरकणी बुरुज आणि त्या वाडीचं नाव त्या हिरकणी वाडी. राजे स्पष्ट म्हणले की मराठी माणूस हा किती श्रीमंत झाला तर आई जोडकर कधी विसरू शकत नाही. शिवरायानं हार घातला सांगलीवरून येतो. शिवप्रतिष्ठान एक संघटना आहे. या संघटनेचे 2 भक्त येतात. आपल्या महाराजांना हार बिलकुल घालून जातात. हो. दुसरी गोष्ट खासदार एकनाथ शिंदे यांनी रोज आपल्या राजांना हार पाठवलेला आहे. तिथे रोज डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत गडावरती महाराजांना हार येतो. तिथे पूजा करतात. मोठा उत्सव शिवजयंतीचा साजरा करतात. तारखेप्रमाणे रोज पूजा होते. रोज कधीच रायगडाची पूजा चुकत नाही. सिंहासनाची समाधीची मंदिरांची पूजा करते निघून जातात. काय बघू जय जय शिवाजी. पॉईंट बघितले ना बाल्य किल्ला. या बाल्य किल्ल्यामध्ये जास्त पावसाळ्यात पाऊस भरला तर इथून पाणी बाहेर निघायचं. शिवकालीन गटार लाईन ज्याला ड्रेनेज असं म्हणतात. शिवकालीन पाणी इथे सोडलं जायचं. हे महाराजांची मूर्ती आहे पण जी धातूपासून तयार केली. छत्र भिडेपूरजी बसवलं. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष. पण ही महाराजांची मूर्ती सिंहासनामध्ये बसवायची होती. का नाही बसवली तर शिवाजी राजे सिंहासनावरती बसताना कधी जोडे घालून बसत नव्हते. महाराजांच्या पानमध्ये जोडेच बघा. छत्रपती शिवरायाने इथेच का बसवलं
तर या समोरच्या मैदानाला होळीचा माळ म्हणतात. होळी म्हणजे रायगड किल्ल्यावरची शिमग्यासणाची होळी. होळी इथे पेटली की आजूबाजूच्या गावा किल्ल्यात होळ्या लागायच्या. होळी पेटली की पेटच्या होळीमध्ये नारळ टाकायचे. जो हाताने होळीतून नारळ काढेल त्याला शिवाजी महाराज इथे 1.25 किलोचं सोन्याचं कडा द्यायचे म्हणून या मैदानाला होळीचा माळ म्हणतात. ही बाजारपेठ आहे. 800 फूट लांबी आहे, 40 फुटाची रुंदी आहे, 44 दुकान आहेत. इकडे 22 दुकान आणि इकडे 22 दुकान. हाईट एवढी उंचावरती का तर त्या काळातली लोक घोड्यावरती बसून बाजार खरेदी करायचे. कुणीच घोड्याच्या खाली उतरायचं नाही. पुढे दुकान, मध्ये स्टोर आणि पाठीमागं राहायची सोय. म्हणजे आगे दुकान आणि पिछे मकान. एक पलीकडची इमारत ती हाती इमारत आहे. महाराजांनी हाती आणले ते लहानाचे मोठे तिथे म्हणजे हातीखाना म्हणतात. रायगड उतरायला इकडनं रस्ता आहे समोरून. जेव्हा गड उतरतो तेव्हा महादरवाजा, नाना दरवाजा, चित दरवाजा, खुबलाडा बुरुज, वासुरी खिंड, जिजाऊंची समाधी, जिजामातेंचा वाडा, असं काही पॉईंट इकडनं लागतात. आता इथून तुम्ही तिकडे महादेवाच्या मंदिराकडे गेलात. माझं माहिती देण्याचं काम आहे, तुमचं दर्शन घेण्याचं काम आहे. दर्शन झालं की दर्शन घेण्याच्या आधी तर मध्ये झोपडी आहे, तिथे जेवण करा, झुंका पकड, खाली महादेवाच्या मंदिराकडे जा आणि मग आपलं रोपलेलं या. शंकराचं मंदिर आहे. शिवाजी महाराज नेहमी त्या मंदिराचं दर्शन घ्यायला जायचे. मंदिराचा आकार असा का बांधला तर पूर्वीच्या मोगलांना फसवण्यासाठी त्याची डिझाईन तशी बांधलेली. आतमध्ये शिवलिंग आहे. खरं महादेवाचं मंदिर आहे. पांढरा घुमट महाराजांची समाधी आहे आणि कडेला वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. ज्याने किल्ला बांधला त्यांचं नाव हिरोजी आहे. तिथे त्या पायरीवर नाव लिहिलं गेलं की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. महाराजांनी हिरोजीनं स्पष्ट विचारलेलं जे मागायचं असेल त्या किल्ल्यावरती मागून घ्या. मग त्या पायरीवर फक्त आपलं नाव मागितलं. वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. तिथून पुढेही चालत गेलो की भवानी मातेचं मंदिर, काळाहूत, 12 टाक्या, खुर्शावरचं तलाव, वाडेश्वराचं मंदिर, फिल्टर टाक्यानी पर्जन्य मापका, हे बघून आपण गडाचा परतीचा प्रवास घेतो. आता तुम्ही जा तिथे जेवण करा. काय जेवणाचं ना तो आता घेऊन जातो त्याला. आणि मग मंदिराच्या दर्शनाला तिथे जाण. मग दर्शन घ्या आणि तसंच इकडून रोपवेला इथून बाहेर या. ते तिथे लिहिलं रायगड रोपवे. डायरेक्ट शॉर्टकटने रोपवेने आम्ही नंबर लावून आपला खाली घ्या. आता आपले पॉईंट झाले का? ते तिकडची घ्या म्हणाला. सुवर तिकडे जातो त्याने सोडून येतोच त्याने भाकरी पण खाल्ली जा. तर आम्ही पिठलं भाकरी खायला आलोय हॉटेल रायगडवर. तिकडे भाकरी चालू आहेत आणि इथं जेवण वाढायचं चालू आहे कार्यक्रम. फेटला भाकरी फॉर ओनली 70 रुपीज. दिस इज रायगडावर ही अशी छोटीशी घरं आहेत. इथं आता जेवण आम्ही केलेलं आहे. आता आम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाणार आहे. तिथे एक घर आहे बघा, अशी छोटी. याच्या पलीकडे एक आहे, हे एक घर आहे. जगदीश्वराचं मंदिर इकडे आहे. याच रायगडावरची दुकानं. तन्वीची शॉपिंग चालू. इथं सगळ्या वस्तू महाग आहेत. म्हणजे 15चं बिस्किट 20ला आणि 20ची बॉटल 30ला. आता आपण आज चाललोय. हे आहे जगदीश्वराचे मंदिर. हे आहे जगदीश्वराचं मंदिर. इथं आपण आत पाहू शकता. पिंड आहे आतमध्ये आणि मारुतीचं एक मूर्ती आहे. तर आपण मंदिराच्या समोरच्या बाजूला आलोय. ते छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. हे पहा, ही आहे समाधी. सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदलकर यांची ही पायरी आहे. ही आहे वाघ्या कुत्र्याची समाधी. महाराजांच्या समाधीच्या बाजूलाच ही समाधी आहे. आता आपला रायगड बघून झालेला आहे. थोडक्यात आपण रायगड फिनिश केलेला आहे. आणि हे जे समोर तिकीट घर दिसतंय तिथून आपण एक्झिट घेऊन हे वेटिंग एरिया आहे, इथं जाणार आहे.
इथं आता परतीच्या प्रवासाचं टोकन घेणार आहोत आपण. टोकन घेतलं की ते आपल्याला रिटर्न सोडणार आहेत. हे बघा, हे सर्व लोक टोकन घेऊन बसलेत परतीच्या प्रवासासाठी. आणि आता आपला नंबर 789 आहे. आत्ता 313वा नंबर चालू आहे. तिथं आता 2 पाणी बॉटल मी घेतलेले आहेत. 35 रुपयाला एक बॉटल आहे. आणि या बॉटल परत केल्यावर आपल्याला 10 रुपये माघारी मिळणार आहेत. हे बघा, आपण बघू शकता 1 तास झालं सिस्टीम बंद आहे. हे सगळे लोक वेट करतात. आपण पाहू शकता रोपवे आता चालू झालं आहे. हे बघा, आणि आपला नंबर अजून 200 लोक पुढे आहेत. आपल्या टोकन नंबर आपला 789 आहे. आणि आता चालू आहे 480 490 चालू आहे. आता इथून पुढं आपला नंबर यायला 1-1.5 तास लागेल. आता बोल. पताके मारा नीट म्हणतात तिथं त्यात शूटिंग करा. व्यवस्थित म्हण. छत्र महाराज की जय. बोल छत्रपती की जय. जा. बोल. दिवाळीत घेतली होतीस काही हां, मारायचं आहे. बसून मारा. मध्ये नेक्स्ट करायला टिपला का नाही पण टेपला बोल. छत्र हँड्स डाऊन. हां, 6 वाजता नंबर आलेला आहे आमचा. 3:15 वाजल्यापासून वेट करत होतो. आता 6 वाजलेले आहेत. आता रोपवेमध्ये बसल्यावर 5 मिनटात खाली जाऊ. अशा पद्धतीने रोपवे वर्क करतो. ते बघा किती मोठे व्हील्स आहेत. अशा पद्धतीने ते फिरत आहेत. रोपवे आलेला आहे. आता आम्ही बसत आहोत. पुढे एक नंबर. 3 तासाच्या अथक वेटिंग नंतर 5 मिनिटात आम्ही रायगडाच्या खाली पोहोचलेलो आहे. तर बाय बाय रायगड. 5 मिनिटात खाली उतरलो. 3 तास खाली वेटिंग करावं लागलं. आजादी का अमृत महोत्सव. अरे
आता वाजलेत किती 9:15 वाजले. आम्ही आता रायगड बघून आलो. आता काल जिथे जेवण केलेलं तिथे चालू सह्याद्री हॉटेलला. इथं आपण जेवण करणार आहे आणि कोल्ड स्पॉटला जाणार आहोत. आजचा दिवस तिथंच राहणार आणि सकाळी उठून सातारला जाणार आहे. चिकन मालवणी. आता आपण कोल्ड स्पॉट हॉटेलला पोहोचलो. आजच्या दिवसात 144 किलोमीटर आपण पार केलेले आहेत आणि कोल्ड स्पॉटला कोल्ड वातावरण आहे. तर आजच्या दिवसाचा शेवट आपण आता करूया. गुड नाईट फ्रेंड्स. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.